ऊसाची कारखानदारी जर आमच्या हातामध्ये राहिली तर तो शेतकरी आमच्या हातात राहील, गावातल्या सोसायटी आमच्या हातामध्ये राहतील, त्याच्यात आम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समित्या, आमदारक्या ह्या सगळ्या जिंकता येतील. आणि म्हणून अनेक वेळा तुम्ही मंडळी म्हणता की पवार साहेबांच्यावर तुम्ही का बोलता. अरे अनेक वर्ष ते केंद्रामध्ये कृषी मंत्री होते, केंद्रामध्ये वजन होतं, परंतु 2 साखर कारखान्याच्या मधलं अंतर मात्र पवार साहेब काढू शकले नाही. ते मात्र ठेवलं, कारण त्यांच्या लक्षात आलं की 25 किलोमीटर मधला शेतकऱ्याच्या घरावरती, हे जे 25 किलोमीटरच्या आत कुणीही कारखाना काढायचा नाही, याचं कारण 25 किलोमीटर मधल्या शेतकऱ्याच्या वरती, त्याच्या घरावरती आपल्याला दरोडा घालता आला पाहिजे. आणि तो दरोडा कसा घालता आला पाहिजे? कायदेशीर घालता आला पाहिजे. दरोडा घालण्याचा मला कायदेशीर जन्मसिद्ध हक्क मिळालेला आहे. त्याच्या विरोधात तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे की 2 साखर कारखान्याच्या मधलं 25 किलोमीटरचं पहिल्यांदा अंतर काढून टाका. हे म्हणतात कारखानदारी शेतकऱ्याचे, सरकारचं भाग भांडवल आहे. जर अंतर काढलं तर ही कारखानदारी मोडीत निघेल, खाजगी लोक येतील. आता मला सांगा, दुधामध्ये खाजगी लोक आले, कोऑपरेटिव्ह बी आहेत, कुठं वाईट झालं? काही वाईट झालं नाही. तसं स्पर्धेमध्ये उत्पादकाला आणि ग्राहकाला न्याय मिळत असतो, परंतु यांनी स्पर्धाच ठेवली नाही. एक गावात कोणतंही दुकान असलं तर तो दुकानदार माणसाची गोडी गुलाबीनं राहू शकत नाही, तो चांगला माल देऊ शकत नाही. पण एक प्रकारची अनेक दुकानं असली की तो माणसाची गोडी गुलाबीनं बोलू शकतो. आणि म्हणून 2 साखर कारखान्याच्या मधलं पहिल्यांदा अंतर काढून टाका. कोऑपरेटिव्ह व्यवस्था मोडीत निघल म्हणणाऱ्यांना सांगतो, 200 कारखान्यामधलं आता 100 कारखानं प्रायव्हेट झालेले आहेत आणि ते या सगळ्या गब्बर शिंगांच्याच घशात गेलेले आहेत. त्यामुळं आम्हाने आता ऊस उत्पादक शेतकऱ्याला या गब्बर शिंगाच्या तावडीतून मुक्त करा, हे नवं आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये भविष्य काळामध्ये कारखानदारीच्या बाबतीमध्ये घेणार आहोत.